पूर्ण भारतभूमीची आपल्या आराध्य कुलदैवत भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचा एक अवतार महाराष्ट्राच्या पंढरपूरमध्ये स्थित आहे, ज्याला आपण पांडुरंग असे म्हणतो किंवा विठोबा सुद्धा म्हणतो. महाराष्ट्राच्या भक्तीचे हृदय पंढरपूर, इथे प्रत्येक पावलांवर रामकृष्ण हरीचा नाद ऐकू येतो. या पंढरपूरमध्ये आपल्याला संत जनाबाईचा मंदिर बघायला मिळतो. संत जनाबाईच्या आयुष्यात खूप कष्ट होते, पण जनाबाईंची भक्ती पाहून श्री विठ्ठल स्वतः त्यांच्या कामात मदत करण्यासाठी धावून आले आणि त्यांना रोज मदत करू लागले. संत जनाबाई जिथे जेवण बनवायचे तिकडची चूळ आजही तिथे बघायला मिळते आणि इतर वस्तू सुद्धा पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पंढरपूर दर्शन ट्रॅव्हल गाईड मध्ये, जिथे आपण पाहणार आहोत प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शांत वाहणारी चंद्रभागा रिव्हर आणि भक्तीने भरलेले अनेक पवित्र स्थळ. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीन आणि पंढरपूरमध्ये जे जे लोकेशन आहेत ते आज आपण सगळं एक्सप्लोर करणार आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा. पंढरपूरला पोहोचल्यानंतर इथे आपल्याला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 5 मिनिटच्या अंतरावर श्री कृष्ण मंदिर पाहायला मिळतो. इथूनच आपल्याला दर्शन घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे जायचे. दर्शन झाल्यानंतर आपल्याला जस्ट बाजूला महादेवांचं मंदिर बघायला मिळतो आणि मागच्या बाजूला श्री सिद्धिविनायक मंदिर पाहायला मिळते. पंढरपूरला आल्यानंतर आपण डायरेक्ट श्री विठ्ठलांच्या मंदिराकडे नाही जाऊ शकत, कारण संत पुंडलिकच्यामुळे श्रीकृष्णाने विठ्ठलांचा इथे अवतार घेतला होता. चंद्रभागा नदीवर पोहोचल्यानंतर इथे आपल्याला संत पुंडलिकांचं मंदिर बघायला मिळतो. इथूनच आपल्याला दर्शन घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जायचे. आजच्या 5000 वर्षापूर्वी संत पुंडलिक नावाचा एक भक्त होता. तो आई वडिलांची सेवामध्ये लीन होता. पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असताना पंढरपुरात पांडुरंग विठ्ठल त्यांना भेटायला आले. सेवेत व्यग्र असताना पुंडलिकाने विठ्ठलाला उभे राहण्यासाठी वीट फेकली. त्यावर उभे राहून विठ्ठल पुंडलिकाची वाट पाहत राहिले आणि तेथेच कायमचे स्थिरावले. गेल्या 28 युग झाले विठ्ठल तिथेच उभे राहून विटावर कमरेवर हात ठेवून भक्तांना दर्शन द्यायला लागले आणि आजही ती मूर्ती सतत पंढरपूरमध्ये त्या मंदिराच्या गाभारात आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या बाहेर आपल्याला संत चोखामेळाचा मंदिर बघायला मिळतो. संत चोखामेळा हे महार समाजातील होते. त्या काळात त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, तरीही ते बाहेर उभे राहून विठ्ठलाची भक्ती करायचे. एक दिवस विठ्ठल स्वतः बाहेर येऊन त्यांना दर्शन दिलं. संत चोखामेळाच्या मंदिराच्या बाजूला आपल्याला नामदेव पायरी सुद्धा बघायला मिळते. जर तुम्हाला चरण दर्शन हवं असेल तर सकाळी लवकर लाईन लावा, कारण गर्दी पण खूप असते. आणि जर का तुम्हाला मुखदर्शन हवं असेल तर तुम्हाला अर्धा ते 1 तासामध्ये मुखदर्शन होऊन जाते. दर्शन झाल्यानंतर इथे आपल्याला मंदिराच्या बाहेर प्रसाद सुद्धा मिळतो. दर्शन झाल्यानंतर आपल्याला खूप पर्यटक स्थळ पाहायला मिळतात, पण वाढत्या उन्हामध्ये पहिलं नाश्ता करायचा विचार केला. चंद्रभागा नदीवर पोहोचल्यानंतर इथे आपल्याला बोट सुद्धा पाहायला मिळते. याच बोटीने आपण इस्कॉन मंदिरला जाऊ. चंद्रभागा नदीवरून इस्कॉन टेम्पल साधारणपणे 2 ते 3 किलोमीटर आहे, म्हणून आपण बोटीने जाण्याचा विचार केला. जर तुम्हाला बोटीने जायचं असेल तर प्रत्येकी 100 रुपये देऊन आपण इस्कॉन टेम्पलला पोहोचू शकतो. तर मित्रांनो, आता आपण इस्कॉन टेम्पलला आलोय. मागच्या साईडला चंद्रभागा नदी आहे. आपण श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे मागच्या साईडला. तर त्या साईडला बोट आहे. जर तुम्हाला बोटीने कृष्ण मंदिरला यायचं असेल तर तुम्हाला 100 रुपीज पर राऊंड भेटेल. म्हणजे तुम्हाला इकडे यायचे 100 रुपये आणि तिकडे जायचे 100 रुपये. तसे करून आपल्याला इथे यावं लागेल. तर आता मी कृष्ण मंदिरात आहे, तर डायरेक्ट जातो आतमध्ये मंदिरात, तिथे जाऊन दर्शन घेऊया आपण. ASC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी जगभरात श्रीकृष्ण भक्ती पसरवली. त्यांची इच्छा होती की पंढरपूरमध्ये विठ्ठलभूमी येथेही श्रीकृष्ण भक्तीचा एक मोठं केंद्र असावं, कारण पंढरपूरचा विठ्ठल हा श्रीकृष्णाचा एक रूप मानला जाते. दर्शन झाल्यानंतर आपल्याला गौशाळा पाहायला मिळते. इस्कॉन ट्रस्ट कडून इथे आपल्याला भोजनालय सुद्धा पाहायला मिळते. जर कधी वाटलं तर तुम्ही नक्की याला व्हिजिट द्या.
इस्कॉन मंदिरापासून साधारणपणे 5 मिनिटच्या अंतरावर आपल्याला सीताराम मंदिर बघायला मिळतो. पंढरपूरमधील सीताराम मंदिर हे खूप शांत आणि भक्तिपूर्ण ठिकाण आहे. हे मंदिर स्थानिक भक्त आणि दानशूर लोकांनी बांधलं आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर हे आपल्याला विष्णुपद टेम्पल पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आपण आलो इथे श्री विष्णुपाद मंदिरमध्ये. जेव्हा भगवंत विष्णू पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी या ठिकाणी पाऊल ठेवले आणि आजही या मंदिरात आपल्याला त्यांच्या पावले दिसून येतात. विष्णुपाद मंदिरापासून आपल्याला 10 मिनिटच्या अंतरावर हा गोपालकृष्ण मंदिर पाहायला मिळतो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम महादेवाचा मंदिर बघायला मिळतो आणि याच ठिकाणी संत जनाबाईचा मंदिर सुद्धा पाहायला मिळतो. याच ठिकाणी संत जनाबाई जेवण बनवायचे आणि ज्या चुलीवर ते जेवण बनवायचे ती चूल आज सुद्धा त्या मंदिरात बघायला मिळते आणि इतर वस्तू सुद्धा पाहायला मिळते. जर कधी वेळ भेटलास तर या मंदिर आपण जरूर व्हिजिट द्या. विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून आपल्याला 2.5 किलोमीटरच्या अंतरावर कैकडी महाराज मंदिर बघायला मिळते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून आपल्याला 2.5 किलोमीटर चालत जायचं आहे. इथे आपल्याला कैकडी महाराजचं मंदिर बघायला मिळेल. पंढरपूरमध्ये कैकडी महाराज मंदिर हे खूप शांत आणि भक्तिमय ठिकाण आहे. या कैकडी महाराज मंदिरमध्ये आपल्याला संपूर्ण जगभराचं मंदिर बघायला मिळते आणि याच मंदिरात कैकडी महाराजची समाधी सुद्धा पाहायला मिळते. कधी जर वेळ भेटलास तर या मंदिराला जरूर व्हिजिट द्या. आणि या मंदिराचा आकार 4 बाजूनी गोल आहे. तर आपल्याला सर्व प्रकारचे मंदिर पाहायला मिळते. विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून आपल्याला हा गजानन महाराज मठ बघायला मिळतो. गजानन महाराजांचे भक्त पंढरपूरला वारंवार येत असतात. त्यांना एक राहण्यासाठी भक्ती करण्यासाठी जागा हवी होती, म्हणून इथे मोठी आश्रम तयार केली. नंतर हळूहळू एक प्रसिद्ध धार्मिक केंद्र बनला. जर तुम्हाला पंढरपूरला फुल एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्हाला 1 दिवस इथे स्टे करावा लागेल आणि जर तुम्हाला रूम हवी असेल तर या गजानन महाराज मठ मध्ये 1000 ते 1500 मध्ये चांगला रूम भेटेल. आता आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापासून साधारणपणे 2 किलोमीटरच्या अंतरावर या तुळशी वृंदावन पॉइंटवर आलोय. इथे आपल्याला 25 फूटची श्री विठ्ठलांची मूर्ती बघायला मिळते आणि ही जागा खूप भक्तिपूर्ण आणि भावनिक मानली जाते. या जागेवर येण्यासाठी तुम्हाला नाईट व्ह्यू मध्ये यावं लागेल. या साईडला नाईट व्ह्यू खूप भारी दिसतो. तर मित्रांनो, आपण आज पंढरपूरमध्ये सगळं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला आणि खूप पॉइंट आज आपण व्ह्यू केले. या ब्लॉगला आता आपण इथे एंड करतो. आय होप की हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.